नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा म्हणजेच यावर्षीच्या सर्वात शेवटी फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व आणि अंमलाकी एकादशीचे काय महत्त्व आहे आणि श्री विष्णूंची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत. तसेच अंमलाकी एकादशीच्या दिवशी याच गोष्टींचे दान करा, म्हणजे घरात सुख समाधान नांदेल आणि आपली कितीही कठीण इच्छा असू दे, आपली नक्की पूर्ण होईल. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अंमलाकी एकादशीच्या दिवशी याच गोष्टींचं तुम्ही नक्की दान करा, घरात नक्कीच सुखसमाधान नांदेल. यंदाची अंमलाकी एकादशी 10 मार्च रोजी सोमवारी आहे. तर या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून दान करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे म्हणजे आवळा. असे मानले जाते की भगवान विष्णूंना आवळा हे फळ खूपच आवडीचे आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी तुम्ही आवळ्याचे दान देखील नक्की करा. त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते, जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यासोबतच तुम्हाला सौभाग्यसुद्धा प्राप्त होते असे मानले जाते. अन्नदान करा. अंमलाकी एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना नक्की आवर्जून अन्नदान करावे. त्यानंतर काळे तीळ. अंमलाकी एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करावेत. हे दान खूपच शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशीने काळे तीळ दान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. पैसे आणि कपडे. अंमलाकी एकादशीच्या दिवशी गरजूंना पैसे कपडे नक्की दान करावेत. पिवळ्या रंगाच्या वस्तू. अंमलाकी एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू देखील नक्की दान कराव्यात. यामुळे देखील घरात सुख आणि शांती येते. याशिवाय गुरुग्रह देखील बलवान होतात. तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि यंदाच्या सोमवारी असलेल्या या अंमलाकी एकादशीला श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे दान नक्की करा. धन्यवाद.